नागपूरमध्ये श्री संती गणेशोत्सव व सांस्कृतिक मंडळाचा गणेशोत्सव 2025 मोठ्या भक्तिभावाने सुरू झाला आहे। यंदा मंडळाने ओडिशातील जगप्रसिद्ध जगन्नाथ मंदिर पुरी याची भव्य प्रतिकृती उभारून भाविकांचे लक्ष वेधले आहे। रंगीबेरंगी लाईट्स, आकर्षक सजावट आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या जल्लोषात परिसर उजळून निघाला आहे। गणेश भक्तांसाठी ही प्रतिकृती मोठे आकर्षण ठरत असून दिवस रात्र दर्शनासाठी गर्दी उसळली आहे। सामाजिक उपक्रम, भजन, कीर्तन आणि आरत्या यामुळे उत्सवाला आध्यात्मिकतेसोबतच समाज हिताचा संदेशही लाभत आहे। नागपूरकरांसाठी हा सोहळा खऱ्या अर्थाने भक्ती आणि संस्कृतीचा संगम ठरत आहे। संती गणेश उत्सवाने हा एक निर्णय घेतला की यावेळेस जगन्नाथ भगवानचा इथं हे साकारायचं आहे, कारण की विविध 20-21 वर्षां विविध देवस्थानाचे इथं स्वरूप त्यांनी दाखवलेले आहेत। जगन्नाथपुरीचा एक ऐतिहासिक आणि भगवान म्हटलं गेलेलं आहे जगन्नाथपुरीला। याच्या कलियुगामध्ये भगवान हे साक्षात आहेत असा सर्वांचा विश्वास आहे। आणि जगन्नाथपुरी हे ऐतिहासिक धाम होतं आणि नागपूरकर भोसल्यांनी ते त्यावेळेस मुघलांपासून वाचवून, नवाबांपासून वाचवून त्या मंदिरात जीर्णोद्धार केला आणि 1752 मध्ये रथयात्रा जगन्नाथची सुरू झाली आणि 1751 मध्ये या मंदिराचं जीर्णोद्धार पुन्हा भगवानांना तिथं स्थापना केली आणि त्यावेळेसपासून ह्या नागपूरचं, या महाराष्ट्राचं एक नातं त्या मंदिराशी हे जुळलेलं आहे आणि म्हणूनच हे मंदिर या ठिकाणी आज साकारत होत आहे आणि लोकांना ते दर्शनासाठी त्याच पद्धतीने सर्व पूजा विधी, प्रसादापासून सर्व व्यवस्था त्याचप्रमाणे इथं होणार आहे। जे भाविक तिथं जाऊ नाही शकत त्या लोकांसाठी एक आम्ही म्हणतो सुवर्ण योग आहे आणि त्या लोकांनी इथे येऊन त्याचा लाभ घ्यावा, दर्शन घ्यावं। साक्षात भगवान गणेशासोबत भगवान जगन्नाथांचा आशीर्वाद त्यांना इथं मिळेल असा पूर्ण विश्वास आहे। आणि संती गणेश मंडळाने जो प्रयत्न केला तो गेल्या 21 वर्षांपासून मी स्वतः साक्षी आहे, मी बघतो आहे की जे स्वरूप यांनी बनवलेलं आहे ते साक्षात प्रत्यक्ष तिथं जातात, ते पुरी माहिती घेतात, तिथले काही लोक बोलवतात आणि त्याप्रमाणे ते आयोजन करतात। जगन्नाथपुरीचे बी आयोजन तसंच होणार आहे त्याचा मला विश्वास आहे। आणि आपण सगळ्यांना विनंती आहे की आपण आपल्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचवाल, पण आपण बी सहकुटुंब। नमस्कार, आमचं हे गणपती उत्सवाचं सलग 68 इयर आहे। 1958 मध्ये आमचा गणपती सुरू झाला आणि 1958 पासून अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये, मोठ्या उत्साहामध्ये आम्ही नागपुरात हा गणपती साकारतो। परंतु गेल्या 20 वर्षांपासून आम्ही नागपुरामध्ये आपल्या विदर्भाचे, आपल्या महाराष्ट्राचे आणि आपल्या देशाचे जे प्रख्यात मंदिर आहेत त्या मंदिराची साक्षात प्रतिकृती आम्ही तयार करतो। आम्ही याआधी या 20 वर्षांमध्ये नागपुरामध्ये शेगाव, शिर्डी, पंढरपूर, कोल्हापूर, तिरुपती, अक्कलकोट, त्र्यंबकेश्वर, जेजुरी, पिठापुरम, मैयर, वृंदावनचं बाकी बिहारी मंदिर, गेल्या वर्षी माहूरचं रेणुका मंदिर साकारलं होतं। आणि यावेळेला असं वाटलं की जगन्नाथपुरी इतकं मोठं ऐतिहासिक स्थान आहे देशातलं, त्याची जी काही प्रचिती आहे, त्याचा इतिहास हा पूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे, तर असं मंदिर का बरं आपण तयार नाही करत नागपुरामध्ये? कारण की अनेक लोक नागपुरातून त्या ठिकाणी जाऊ शकत नाही। अशा लोकांसाठी नागपुरातच साक्षात जगन्नाथ भगवानाला या ठिकाणी निमंत्रित करावं, त्यांनी या ठिकाणी यावं आणि साक्षात मंदिर या ठिकाणी साकारावं असा आमचा प्रयत्न आहे। त्या मंदिराचं फ्रंटेज, तिथला कळस, तिथला ध्वजा, तिथल्या मूर्त्या, तिथला प्रसाद, तिथली आरती, तिथले ब्राह्मण, तिथले आचारी, तिथलं एकंदर वातावरण आम्ही नागपुरात साकारण्याचा आमचा प्रयत्न आहे। तर 27 तारखेपासून 6 सप्टेंबरपर्यंत नागपुरामध्ये संतीमध्ये साक्षात जगन्नाथपुरीचं जे मंदिर आहे जगन्नाथपुरीला, जगन्नाथ भगवानचं, त्या जगन्नाथ भगवानच्या जगन्नाथ मंदिराची प्रतिकृती आम्ही नागपुरात साकारतो आहे। सगळ्या लोकांना, सगळ्या नागपूरकरांना या ठिकाणी आम्ही आपल्या माध्यमातून विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी यावं आणि गणपती बाप्पासोबत साक्षात जगन्नाथ भगवानचं दर्शन करावं। भाविक येतील यंदा आणि त्यांच्या सुरक्षेचं नेमकं कशी काय व्यवस्था मंडळाने केली? 4 ते 5 लाख लोक भाविक नागपूरचे आणि विदर्भाचे या ठिकाणी येतील असा मला विश्वास आहे। आणि त्यांची सगळी व्यवस्था, दर्शन व्यवस्था, चप्पल ठेवायची व्यवस्था, मेडिकल व्यवस्था, नंतर त्याला म्हणता येईल सुरक्षा व्यवस्था, नंतर त्यांची पार्किंग व्यवस्था, ज्या काही व्यवस्था या सगळ्या आयोजनामध्ये असतात त्या सगळ्या व्यवस्थांचं आयोजन, त्याचं नियोजन, त्याचं प्लॅनिंग सगळे आमचे कार्यकर्ते करत आहेत। कुठल्याही व्यक्तीला, कुठल्याही नागरिकांना इथे कुठल्या प्रकारचा त्रास होणार नाही अशी आम्ही दक्षता घेऊ।